नवरात्र जवळ आलेले आहे आणि नवरात्रात 9 दिवसांचे जर तुमचे उपवास असेल आणि 9 दिवसांमध्ये उपवासासाठी काय बनवू हा तुम्हाला पडलेला प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी अशा 9 रेसिपीज तुमच्याशी शेअर करत आहे. म्हणजेच या नवरात्राच्या उपवासाच्या आपण 9 रेसिपीज एक सीरीज घेऊन येणार आहोत. या रेसिपीजची सीरीज अतिशय मस्त राहणार आहे, ज्यामध्ये गोड पदार्थ, तिखट पदार्थ दोन्हीही राहणार आहे आणि हे पण सगळे उपवासाचे. तर ही उपवासाच्या पदार्थांची सीरीज तुम्हाला बघायला आवडणार का? हे मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे यानंतरच्या सगळ्या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करेल. तर आज आपल्या या सीरीजमधला पहिला पदार्थ आहे ते म्हणजे जाळीदार, पटकन होणारे, इन्स्टंट असे उपवासाचे अप्पे. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपल्या या अप्पेची रेसिपी सुरू करूया. हे अप्पे करायला अगदी सोपे आहे. काहीही पूर्वतयारी नसली तरीही आपण हे अप्पे तयार करू शकतो. कधी साबुदाणा भिजवायचं लक्षात राहत नाही किंवा भगर भिजवायचं लक्षात राहत नाही आणि नेहमीच साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. पोटभरीची पण आहे आणि पटकन होणारी आहे. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी एका कढईमध्ये मी पाऊण कप भगर घेतलं आणि पाव कप इतकं साबुदाणा घेतलेला आहे. आता हे दोन्हीही छान गरम होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर कमी गॅसवर 5 मिनिटं आपण हे भाजून घेऊ. तर हे बघा 5 मिनिटं इथे भाजून झालेली आहे. अगदी थोडासा रंग चेंज झाला आहे, म्हणजे रंग तसा जास्त चेंज होत नाही, फक्त थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण हे 5 मिनिटं भाजून झालेलं आहे. आता एका ताटावरती काढू आणि थंड होऊ देऊ. तर हे छान थंड झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. जेवढी बारीक पावडर करता येईल तेवढी बारीक करून घ्यायची. तर हे बघा अशी छान बारीक झालेली आहे. आता आपल्या या तयार पिठाचे मस्त असे अप्पे तयार करून घेऊ. तर आता हे जे पीठ आपण तयार करून घेतलं, हे एका मोठ्या बोलमध्ये घेतलं. त्यामध्ये अर्धा कप दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे. तर सुरुवातीला हे अर्धा कप पाणी मी थोडं करून घालणार आहे. आपल्याला कशी कन्सिस्टन्सी लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते आणि कितपत पाणी लागणार हे पण सांगते. तर इथे मी अर्धा कप हे पाणी संपूर्ण वापरलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं. 1 चमचा मी इथे साखर पण घातलेली आहे. ऑप्शनल आहे, पण थोडीशी साखर घातली की चव छान लागते. आता हे छान मिक्स करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी ॲड करून हे छान मिक्स करून घेतलं. तर सुरुवातीला अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी हे आपण घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर मी परत अर्धा कप पाणी घेतलं आणि त्यातलं अर्धच इथे घातलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत मी इथे पाऊण कप इतकं पाणी घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेतलं आणि हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगलं रेस्ट द्यायचं आहे. म्हणजे हे जे आपण पावडर तयार केली आहे ना, ती खूप बारीक नाहीये. म्हणजे आपण बारीकच करायचा प्रयत्न करतो, तरीही ती छान अशी रवाळ राहते आणि रवाळ राहिली की नंतरच आपल्या जे अप्पे आहेत ते छान असे जाळीदार होतात. तर इथे महत्त्वाची टिप आहे ही नक्की लक्षात ठेवा. खूप बारीक करायची गरज नाही. जसा आपला रवा असतो बारीक रवा त्या पद्धतीने करायचा आहे. तर आता हे फुलण्यासाठी आपल्याला थोडासा याला वेळ लागणार आहे. तर एक 10-15 मिनिटं आपण बाजूला ठेवू आणि तोपर्यंत या अप्प्यांना मस्त चव आणण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये 3 ते 4 मिरच्या घेतल्या. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला. 1 चमचा जिरं यामध्ये घालू आणि हे बारीक वाटून घेऊ. तर हे बघा अशी पेस्ट तयार झालेली आहे. खूप बारीक नाही झाली तरी चालेल. आणि आता इथे 15 मिनिटं झालेली आहे. तर आपलं जे बॅटर आहे ते पण चांगलं फुललेलं आहे. हे बघा या पद्धतीने सगळं मस्त पाणी शोषून घेतलेलं आहे. आता हे जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि सोबतच मी थोडंसं पाणी घालत आहे, कारण आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. जसं नेहमीच आपलं डोसा बॅटर वगैरे कसं असतं ना, त्यापेक्षा असं थोडंसं घट्ट किंवा अप्पे बॅटर असतं ना, अगदी तसंच करायचं आहे. तर डोसा बॅटर जे असतं ते थोडंसं पातळ असतं आणि अप्पे बॅटर जे आहे ते थोडंसं आपल्याला इथे घट्ट असं ठेवायचं आहे.
त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतले होते किंवा मिरची तयार करून घेतली होती ती यामध्ये घालू. पाव कप मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडेसे जाडसर असे हे शेंगदाणे मी बारीक करून घेतले. त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर घातली आणि एक छोटा बटाटा, कच्चाच बटाटा हा किसून घातलेला आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. जसं आपण नॉर्मली जे अप्पे करतो नेहमीच्या बॅटरचे, तर त्यामध्ये कशा भाज्या घालतो, कांदा, टोमॅटो फोडणी घालतो, अगदी त्याच पद्धतीने याची टेस्ट मस्त वाढावी म्हणून यामध्ये हे सगळे जिन्नस घालायचे. त्यामुळे आपल्या या अप्प्यांना खूप छान टेस्ट येते. तर आता हे छान मिक्स करून घेतलं. यामध्ये आता आपल्याला फ्रूट सॉल्ट घालायचं आहे, म्हणजेच इनो घालायचं आहे. तर मी 1 टीस्पून इतकं इनो घातलं, थोडंसं पाणी घातलं किंवा पाणी घालायची गरज नाही. तर पाणी थोडंसं घातलं म्हणजे हे ॲक्टिवेट होतं आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. मिक्स झालेलं आहे. आता याचे अप्पे तयार करू. तर अप्पे पात्रामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे या अप्पे पात्रामध्ये असं बॅटर टाकून घेऊ. जेव्हा आपण बॅटर अप्पे पात्रामध्ये घालतो तेव्हा अप्पे पात्र चांगलं गरम असायला पाहिजे, थंड नको. जर थंड असलं ना तर मग जेव्हा आपण अप्पे काढायला जातो ते व्यवस्थित निघत नाही. त्याच्यामुळे गरम असायला पाहिजे आणि त्यानंतर लो गॅसवरती आपल्याला एक साईड छान भाजून घ्यायची आहे. यावरती झाकण ठेवायचं म्हणजे हे छान फुलतात आणि जे अप्पे आहेत ते व्यवस्थित पूर्ण गोल होतात. तर हे बघा किती छान फुगले आहे ना अप्पे. आता याच्यावरती मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि याला पलटवून घेऊ. तर दुसऱ्या बाजूने पण छान याला खरपूस भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपले हे अप्पे तयार झालेले आहे. छान इझिली निघतात आणि खूप मस्त पण लागतात. तर चला हे बघा आपले अप्पे तयार झालेले आहे. याच पद्धतीने मी सगळे अप्पे तयार करून घेते. आता हे अप्पे खाण्यासाठी एक मस्त चटणी करून घेऊ, ज्यामुळे या अप्प्याची चव अजून वाढेल. तर आपण मिरची, कोथिंबीर बारीक करून घेतली होती ना मिक्सरच्या पॉटमध्ये, त्यामध्येच मी पाव कप शेंगदाणे घातले, चवीपुरतं मीठ घातलं, थोडीशी साखर यामध्ये घातली आणि याला सुरुवातीला असंच बारीक करून घेऊ. पाणी न घालता बारीक करून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे छान बारीक होतात. आता यामध्ये पाव कप मी दही घातलेलं आहे. दह्याचं प्रमाण थोडं मी जास्त घेतलंय कारण मला ही थोडीशी दह्याची चटणी करायची आहे आणि शेंगदाण्याचं कूट कमी घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालू, हे सगळं काढून घेऊ मिक्सरच्या पॉटमधून आणि छान बारीक करून घेऊ. तर हे बघा आपली ही मस्त अशी चटणी तयार आहे. तर या अप्प्यांसोबत ही दह्याची शेंगदाण्याची चटणी अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. आणि हो, इथे मी हिरवी मिरची वापरली आहे ना, तर तुम्ही लाल मिरची वापरून पण करू शकता जर तुम्ही उपवासाला ती खात असाल तर. आणि यामध्ये आपण जे जिन्नस तुम्ही नाही खात असाल उपवासामध्ये, जसं की कोथिंबीर आहे किंवा अजून काही पदार्थ, आलं आहे, तर ते नाही घातलं तरीही चालेल. तर हे बघा आपले अप्पे तयार झालेले आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त जाळीदार, स्पॉन्जी आणि छान असे हे अप्पे आपले तयार झालेले आहे. तर ही उपवासासाठी अप्प्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पूर्ण सीरीज बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ही सीरीजमधले किंवा या सीरीजमधले संपूर्ण पदार्थ तुम्हाला बघायला मिळेल, एकही मिस होणार नाही. तर चला, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.